सर तुम्ही आम्हाला मयूरनगर प्रोजेक्ट बद्दल सांगितलं, पण तुम्ही आम्हाला मयूरनगरचं फ्युचर काय होतं, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर काय असणार ते तुम्ही आम्हाला जर आयडिया देऊ शकता? नक्कीच खूप छान विचारलं तुम्ही हा प्रश्न. आपल्या मयूरनगर प्रोजेक्ट कृषीला बिल्डर डेव्हलपर प्रोजेक्ट आहे. ह्या प्रोजेक्टच्या लगभग येणारा टाइम खूप चांगला आहे. येणारे डेव्हलपमेंट, येणारे इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं इथे डेव्हलप होणार आहे. सगळ्यात मेन जर तुम्हाला माहिती असेल, आता जस्ट आपला देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपला एक वसई विरारसाठी खूप काही डेव्हलपमेंट आणलेलं आहे इकडे. तर त्याच्यामध्ये विरारमध्ये एक आपला एक फ्लायओव्हर होतो, ईस्टर्न फ्लायओव्हर, जो आपला ईस्ट आणि वेस्टला कनेक्ट करणार आहे आणि लिंक रोड कनेक्ट होणार आहे. आणि तो लिंक रोड कनेक्टेड डायरेक्टली गो टू द भाईंदर, म्हणजे तो भाईंदरला जाऊन कनेक्ट होणार. म्हणजे येणाऱ्या फ्युचरमध्ये 3 ते 4 वर्षामध्ये तुम्हाला मुंबई जायला खूप इझी कनेक्ट रोड भेटणार आहे. प्लस जसं तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये बुलेट ट्रेन येणार आहे अहमदाबाद टू मुंबई. तर आपल्यामध्ये विरार स्टेशन मध्ये येतं. तर विरार स्टेशनचे जे बुलेट ट्रेनचं स्टेशन येणार ते आपल्या प्रोजेक्ट करून फक्त 10 ते 12 मिनिटं डिस्टन्सवरती जो प्रोजेक्ट येतोय बुलेट ट्रेनचा, तर तो स्टेशन आला की आपल्या प्रॉपर्टीची आणि आपल्या हा एरियाची व्हॅल्यू खूप चांगली वाढेल आणि येणाऱ्या लोकांना सुविधा पण चांगली होणार आहे. तर असं बघायला गेलं तर गव्हर्नमेंटचे खूप काय प्रोजेक्ट येणार आहेत. येणाऱ्या फ्युचरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर चांगला डेव्हलप होणार आहे. इथून एक आपलं विरार ते अलिबाग रोड रेडी होणार आहे. लोकांना इथे पनवेलला जायला असेल या अलिबागला जायला असेल तर वाया ठाणा, वाया भिवंडी या रोडनी जायला लागतं आणि काफी डिफिकल्ट होतो. ट्रॅफिकचा सामना करायला लागतो. जिथे आपण 1 तासामध्ये पोहोचू शकतो 2 तासामध्ये, तिथे 4 तास लागतात. तर हे कुठे ना कुठे 2 तास तुमचे वाचतील आणि कनेक्टिव्हिटी आपल्या परिसरामध्ये वाढली. तर खूप काही आहे 2 ते 3 वर्षामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप. थँक्यू.